बघा असं आहे की एक एक जागा ही आता महत्वाची आहे. कारण महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये येणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि बुलढाणा मतदारसंघ हा पहिलेपासूनच काँग्रेसच्या सोबत राहिलेला मतदारसंघ आहे. बुलढाणा मतदारसंघात कधी काँग्रेसचा आमदार राहिला, कधी शिवसेनेचा आमदार राहिला. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. कारण काँग्रेस पक्षाची ताकद ही बुलढाणा विधानसभेमध्ये सर्वात जास्त आहे. त्याचं उदाहरण म्हणून लोकसभेमध्ये आम्ही जो लीड दिला ते तुम्ही बघू शकाल. आणि ग्राउंड रिपोर्ट वर जाऊन चेक केलं तर सगळ्यात जास्त संघटन आणि सगळ्यात जास्त कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचेच बुलढाणा विधानसभामध्ये आहेत. ज्यांनी त्यांनी जागा मागावा त्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु ही जी जागा आहे ही जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आहोत. कारण ही जागा काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि इथे आमचं संघटन मजबूत आहे. अशी मागणी तुम्ही पक्षाकडे केलेली आहे? अशी मागणी पक्षाकडे झालेली आहे. याच्याबद्दल सर्व जितके आमचं हायकमांड आहे ते सगळे हायकमांड याबद्दल कन्व्हिन्स आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही. दरम्यानच्या काळात जे फोडाफोडीचे राजकारण झाले त्याच्यामुळे बुलढाणा विधानसभेवर शिवसेनेची ताकद कमी झाली असं म्हणताय तुम्ही? बघा असं आहे की शिवसेनेमध्ये कार्यकर्ते होते, परंतु स्थानिक आमदारांनी बंडखोरी केली, ते लोक दुसरीकडे चालले गेले आणि त्यांच्यासोबत बरीचशी शिवसेना 70-80% शिवसेना ही त्यांच्यासोबत चालली गेलेली आहे. त्याच्यामुळे ग्राउंड लेवलची रियालिटी तुम्ही तपासा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे की ग्राउंड लेवलवर कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे. निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेस पक्षाची ताकद जास्त असल्यामुळे ही जागा आम्ही काँग्रेसकडेच ठेवणार आहे. याच्यामध्ये कुठेही दुमत असण्याचं कारण नाही. अहो मला सांगा ना, निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष असा आग्रह धरते ना, त्यांना आग्रह धरला म्हणून काय झालं? आम्ही आग्रह धरला, आमचे जिल्हा प्रमुख आहे, संपर्क प्रमुख आहे, सगळ्यांनी आग्रह धरलेला आहे बुलढाण्याचा. मी आज आलोय बुलढाण्याच्या मोर्चाला आलोय. बुलढाण्यात आमचे आमदार असं कायम होते. एखादा गद्दार निघाला म्हणून बुलढाणा सोडलं की काय आम्ही? बुलढाणा आमचा आहे, शिवसेनेचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बुलढाणा, एवढं लक्षात ठेवा. त्या पक्षाचा आमदार व्हायला पाहिजे. ही जागा शिवसेनेची आहे. धीरज निगाडे आमदार यांच्या धर्तीवर जयश्रीताई शेळके यांच्यासाठी उमेदवारीची शिफारस करणार आहे आपण पक्षाने? हे बघा, मी फील्डमध्ये काम करणारी एक सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या हातात जे आहे ते महाविकास आघाडीने उमेदवार निवडावा आणि त्या उमेदवारासाठीच्या प्रचारसभा मी घ्याव्यात. मला आवडेल माझी मैत्रीण आमदार झालेलं, मात्र महाविकास आघाडीच्या कोट्यातनं ही जागा काँग्रेसला सुटते की सेनेला सुटते हा अजून प्रश्न अनिर्णित राहिलेला आहे. लवकरच मला वाटते फार तर 8 तारखेपर्यंत सगळे सर्वेज हाती लागत आहेत आणि 8 तारखेच्या नंतर उमेदवारांचं जे चयन आहे ते पूर्ण होत आहे आणि आपल्यापर्यंत यथावकाश माहिती मिळेल.